श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आज आपल्याला 2 वस्तू अशा सांगणार आहे मी तुम्हाला की त्या आपल्याला नित्यनियमाने आपल्या जवळ ठेवायच्या आहेत. का ठेवायच्या आहेत याच्या संदर्भात सुद्धा आपण सांगणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. हे बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतात, पण या अडचणीवर काही उपाय तोडगे देखील करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला काही ना काही, ज्यावेळेस तुम्ही दिंडोरी प्रणितमध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला गुरुमाऊली प्रत्येक सेवा वगैरे देत असतात. सेवा आपण हे आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे, काही द्यावा याच्यासाठी करतो, पण जे काही उपाय वगैरे तोडगे करत असतो ते स्वार्थासाठी असतात आपल्या जीवनामध्ये. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी येतात, बाधा येतात किंवा संकट येतात, कुठं तुमचं काही महत्त्वाचे कामं होत नसतील तर आपण उपाय आणि तोडगे देखील करत असतो. तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे, अत्यंत महत्त्वाचा असा हा उपाय आहे. उपाय कसा करायचा आहे ना, तुम्हाला कोणते मंत्र म्हणायचं आहे ना कोणतं काही विधी करायची आहे. अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला 2 वस्तू अशा सांगणार आहे की ती तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या खिशामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत. स्त्रियांनी पण ठेवायच्या, स्त्रियांनी पर्समध्ये ठेवल्या तरी चालतात किंवा त्यांना एखाद्या आपल्या ती साडी नित्यनियमाने साडी नसतो तर तिथं त्यांना ती अशी गाठ मारून ठेवली साडीच्या पदराला तरी पण चालेल आणि पुरुषांनी खिशामध्ये ठेवायची आहे. ती अशी एक अशा वस्तू आहेत की तुम्हाला ते माणसामध्ये मान सन्मान आकर्षित करतील. आपल्या घरामध्ये काही अडचणी असतील त्या दूर होतील. त्याचबरोबर लक्ष्मी आकर्षित करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 9 ग्रह आहेत. तर 9 ग्रहामध्ये आपले जे काही 9 ग्रह आहेत ते अत्यंत शांत राहण्यासाठी, शांत असेल तर आपल्याला घरामध्ये कोणतीही कटकट होत नाही किंवा आपल्या जीवनावरतीही त्याचा काही परिणाम होत नाही. जर का आपले 9 पण ग्रह शांत असतील तर आपल्याला काय करायचं आहे की आता ही वस्तू का ठेवायची आहे. तर 9 ग्रहामधील गुरुग्रह जे आहे तो स्ट्रॉंग होण्यासाठी. आता 9वा ग्रह जो आहे तो जर कोणाचा स्ट्रॉंग नसेल तर बऱ्याच काही त्याला अडचणीला समोर जावं लागतं, मानसिक असो आर्थिक असो. आणि त्याच्यासाठी आपल्याला आपला गुरुग्रह आहे ना तो स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला ती वस्तू ठेवायची आहे. म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला बडीशोप आणि काळे मिरे बांधून एका पुडीमध्ये आपल्याला आपल्या जवळ ठेवायचे आहेत. मग ते कसे बांधायचे आहेत तर मूल्यांकानुसार. आता काळे मिरे, बडीशोप तुम्हाला अर्धा चमचा बडीशोप घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मिरे. तर मिरे कसे घ्यायचे तर मूल्यांक म्हणजे कसं, आता बघा तुमचं जर आपलं जन्मतारीख जी आहे ती 4 असेल तर तुम्हाला 4 काळे मिरे घ्यायचे आहेत. त्याचबरोबर जर तुमचा 28 असेल, 28 जर कोणाची जन्मतारीख असेल तर 2 + 8 तर 10. तर 10 असे म्हणजे बेरीज करून 10 होते, म्हणून 10 मिरे त्यांनी घ्यायचे आहेत. कोणाची 14 असेल तर 1 + 4 म्हणजेच 5 असं तुम्हाला 5 मिरे घ्यायचे आहेत. आणि ते मिरे आणि जी बडीशोप आहे ते मिक्स करायचं आहे आणि त्याची गाठ बांधायची आहे. मग तुम्ही पदराला सुद्धा बांधू शकतात किंवा एक पुडी बांधून तुम्ही तुमच्या जवळ पर्समध्ये देखील ठेवू शकतात. आणि संध्याकाळच्या वेळी सतत तुमच्या जवळ ठेवायची आहे, त्यामुळे तुम्ही कुठेतरी साडीच्या पदराला व ओढणीला सुद्धा बांधू शकतात. आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला ती तुमच्या उशाखाली ठेवायची आहे ती पुडी. आणि जर का तुम्हाला स्त्रियांना मासिक धर्म वगैरे आला तर मासिक धर्म झालं की तुम्ही ती पुडी दुसरीसुद्धा नवीन घेऊ शकतात आणि तिचं विसर्जन तुम्हाला करायचं आहे. पाण्यामध्ये विसर्जन करू शकतात किंवा शेतामध्ये टाकलं तरी चालेल. तर पुरुषांनी कधी काय करायचं आहे तर जर सुतक वगैरे आले तर ते सुद्धा ते बदलू शकतात. तर असं जर तुम्ही ठेवलं तर नक्कीच तुम्हाला जी काही नजरबाधा असेल किंवा काही अडचणी म्हणजे येत असतील किंवा तुमचं एखादं काम होत नसेल तर सतत तुम्ही ती पुडी तुमच्या जवळ ठेवा. लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्याला मान सन्मान होण्यासाठी ह्या उपयुक्त ठरणारी आहे. त्याचबरोबर जर तुमचा शुक्रग्रह जर कमकुवत असेल तर बऱ्याच तुम्हाला आर्थिक गोष्टीला सुद्धा समोर जावे लागतं. जर का तुम्ही ह्या वस्तू तुमच्या जवळ ठेवली तर नक्कीच तुमचा बुध, शुक्र, चंद्र सगळे ग्रह तुमच्या अत्यंत स्ट्रॉंग होणार आहेत. आणि त्यानंतर दुसरी वस्तू तुम्हाला काय ठेवायची आहे तर वेलची. तुम्ही नित्यनियमाने जर तुम्ही चांगल्या कामासाठी जर घराच्या बाहेर पडत असाल तर नक्की लक्षात ठेवा स्वामींचं दर्शन आणि वेलची आपल्या तोंडात टाकायची आहे चांगल्या महत्त्वाच्या कामाला जाण्यासाठी. आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे.
कारण वेलचीमध्ये ती अट्रॅक्शन तेवढी पॉवर आहे की लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी आपली वेलची ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे वेलची सतत बाहेर पडताना तुम्हाला तुमच्या तोंडात एक टाकायची आहे आणि जवळ देखील ठेवायची आहे। तर या प्रकारच्या अत्यंत अशा महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत जे की लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आपल्या काही अडचणी आहेत, बाधा आहेत, नजर दोष आहे, घराचा दोष सुद्धा जर असेल तर नक्कीच दूर होण्यास आपल्याला मदत होणाऱ्या गोष्टी आहेत। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।